नको मग रंग दादा. अगो सखू रडते कशा बाई? सखू काय झालं माय? मला मला माझ्या आऊंकडे जायचं ते आत्ताच्या आत्ता. मला माझे सासरे जायचं. अहो काय म्हणते ऐकलं का? थांब सखू बाळा थोडा वेळ थांब माय. हे बघ अजून तुझी त्या घरी जायची वेळ आली नाहीये. नाही मला जायचं. ऐक 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 आम्ही काय म्हणतोय ते ऐक तर. हा का मला तू त्या पेटीत सापडलीस तेव्हा तुझी काय गत होती आठवतंय का? हा म्हणजे असं वाटत होतं का पुरीची लय वणवण झाली असणार आहे. लय थकली होतीस बघ. तुझं शरीर फार थकून गेलंय ग बाळा. म्हणजे तुझं मन खंबीर हाय पर थकलेल्या शरीरानं साथ नको का द्यायला? हा एकदा का शरीरात जीवाला ना त्राण आला की सुखाने जा. ऐक ऐक सखू बाळा माझा ऐक. हे बघ तू अशी थकलेली मलूल होऊन जर सासरी गेली तर तुझ्या सासरच्यांना आमच्या जावई बापूला घोर लागल ना माय. हा आणि शिवाय तू तिकडे सासूर वाशीन आहेस की नाही. पदर खोचून काम करायचं उभं राहावं लागन. तू जर नीट उभी राहू शकली तरच तू समजा नीट करशील ना. त्यामुळे जरा ऐक माय थोडे दिवस इकडे थांब त्यानंतर तू सासरी जा. हा नको मग माझे आऊ वाट बघत असते. पण मला तुमचं म्हणणं पटतंय. पण मला माझ्या आऊंकडे जायचंय. वरवर ते जरी रागवले असतील ना पण पण मनात माझाच विचार करत असतात. मला आऊंची खूप आठवण येते. मला आऊंची खूप काळजी वाटते.